इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक विमान उद्योगाला मोठा फटका बसलाय। अमेरिकेतील लोकप्रिय बजेट एअरलाईन स्पिरिट एअरलाइन्सने आपली सेवा कायमची बंद करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे तब्बल 17,000 कर्मचारी बेरोजगार झालेत। नेमकं काय घडलंय पाहूयात हा रिपोर्ट। जागतिक युद्धाचा फटका आता विमान प्रवासावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे। अमेरिकेतील बजेट एअरलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पिरिट एअरलाइन्सने अचानक आपली सर्व उड्डाणे बंद करण्याची घोषणा केली आहे। यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत। या निर्णयामुळे कंपनीचे सुमारे 17,000 कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार झाले आहेत। कंपनीला वाचवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने 500 दशलक्ष डॉलर्सच्या मदतीचा प्रस्ताव दिला होता। मात्र कर्जदात्यांसोबतच्या चर्चा फिसकटल्याने हा प्रयत्न अपयशी ठरला। या संकटामागे मुख्य कारण ठरत आहे इंधन दरातील प्रचंड वाढ। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे। परिणामी विमान इंधनाचे दर गेल्या 2 महिन्यात दुप्पट झाले आहेत। तज्ज्ञांच्या मते इंधनाचा खर्च हा विमान कंपन्यांच्या एकूण खर्चाच्या 25 ते 50% असतो। त्यामुळे अचानक वाढलेल्या दरामुळे बजेट एअरलाइन्सचे आर्थिक गणित कोलमडले। आता फ्रंटियर एअरलाइन्स आणि जेट ब्लू एअरलाइन्स सारख्या इतर स्वस्त विमान कंपन्यांसमोरही मोठं संकट उभं ठाकलं आहे। तज्ज्ञांचा इशारा स्पष्ट आहे, जर हा संघर्ष असाच सुरू राहिला तर विमान प्रवास अधिक महाग होईल आणि अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतात। म्हणजेच युद्धाचा परिणाम आता केवळ रणांगणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो जागतिक अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।